तसं तर स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळीकडे सुट्टी असते, परंतु आमच्याकडे सरावाला सुट्टी देण्यापेक्षा आम्ही तो दिवस कसा सेलिब्रेट करता येईल याकडे लक्ष देतो. त्यामुळे आज सगळ्यांनी व्हाईट टी शर्ट घातले होते आणि त्यातच आपले श्री गणेश इव्हेंटचे सर्व म्हणजेच आपला वैभव ह्याने फुग्यांचं डेकोरेशनही अगदी सुंदर केलं होतं. आता जे इथे आपले जुने फॉलोअर्स आहेत त्यांना तर माहीतच असेल, माझा मुलगा म्हणजेच आरव हा माझ्याबरोबर ढोल ताशा पथकात आहे आणि तो खरंच छान ताशा वाजवतो. याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो की त्याचा तो स्कूल आणि त्याच्या आवडीनिवडी जपून तो ताशाही छान वाजवतो. खरं तर ढोल ताशा पथकात हे किती मजा करतात हे एक वादकच समजू शकतो आणि आमची मजाही कायम चालू असते. आणि हा कन्हैया तर काय जिथं हा उभा राहील तिथं काही ना काही मस्ती करतच असतो. हा इथं फुगे फोडत बसला होता आणि नंतर काय हलगी चालू झाल्यावर मग आमचा डान्सही चालू झाला. आता फक्त बॅकबेंचर्स म्हणजे काही शाळा आणि कॉलेजमध्ये नसतात, तर इथंही आमच्याकडे बॅकबेंचर्स आहेत, म्हणजेच मागे बसून काही ना काही कुटळक्या करतात. इथे ओंकारदादा मीटिंग घेत होता आणि तो नियोजन किंवा कृता ह्या सगळ्याबद्दल थोडंसं डिस्कशन चालू होतं. पण इथं ह्यांचं काही ना काही मागे मस्ती चालू होता आणि आज कधी नव्हे तो कन्हैया असा शांत बसला होता चंदनजवळ. पण ह्यांचं बाकीच्यांचं मात्र मस्ती चालूच होती आणि कमलेशला कधीच काहीतरी बोलायचे, पण त्याला हसू पण आवरत नव्हतं आणि बोलायचंही होतं. असेच आमचे गमतीदार व्हिडिओ बघण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.